आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. पेडणे तालुक्यातील कुलस्वामी रामपुरुष संस्थानतर्फे 21 व 22 मार्च रोजी भजन महोत्सव तसंच संस्कृती वैभव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाची माहिती स्थानिक युवक व नागरिकांनी दिली. कार्यक्रमाच्या निमित्तानं परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले असून भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. या 2 दिवसात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजबानी अनुभवायला मिळणार आहे. भजन महोत्सव 2026 खारेबान ह्या निसर्गरम्य परिसरान आमचे आयोजन केल्लेलो आसा. गोवा आर्ट अँड कल्चर तर्फे आणि कुलस्वामी रामपुरुष संस्था हांगासर. आणि हांगा तुम्ही पळोवंक शकतात की प्रत्येक जण आपले काम वांटून हांगासर बरे तयारीन आसा. तो प्रोग्राम जो आसा जो 21 मार्च आणि 22 मार्च हांगा आसा तो हांव सगळ्यांक रिक्वेस्ट करता की तुम्ही हांगासर येवन तो एन्जॉय करपाचो. तो आमच्या गावातल्या प्रत्येक नागरिकाक आपले मोलाचे योगदान दिल्याबद्दल तांकांय अभिमान आसतलो. आणि तुम्ही खरेच ह्या कार्यक्रमान जेन्ना तुम्ही हेचो आस्वाद घेतले तेन्ना ते तुमकां एक खरीच नवीन कितें तरी पळोवपाक मेळटलें. ह्या आगळ्या वेगळ्या अशा कार्यक्रमांक तुम्ही मुजरत हजर रावचे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाडोवची. आणि आज अशा पद्धतीचा माहोल क्रिएट जाल्लो आसा. ही लाईट्स म्हणा किंवा स्टेज म्हणा या वेगळ्या संस्कृतीच्या माध्यमांतल्यान या एक वेगळो कार्यक्रमाच्या माध्यमांतल्यान असो माहोल क्रिएट जाल्लो आसा की प्रत्येक जाणांक दिसता की आनीकूय मोठ्या पद्धतीचो कार्यक्रम हांगा आयोजीत केलो वचूं शकता. खरें म्हटल्यार अनीश पोकेन या डेकोरेशनाची म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या संकल्पनेच्या दृश्टीन म्हणा खूप मेहनत घेतलेली आसा. कृष्णाची संकल्पना असलीच की या न्हंयच्या तिराचेर खारेबानाच्या या तिराचेर एक वेगळा अशा पद्धतीचो कार्यक्रम जावचो आणि तो आर्ट अँड कल्चरच्या माध्यमांतल्यान त्यांच्या सहाय्यान हांगा कार्यक्रम घडोवन येता. खरोच सगळ्यांक आपोवशें कशें दिसता की ह्या कार्यक्रमांक फाल्यां तुमी मुजरत येवचे आणि आस्वाद घेवचो. त्या नात्यान आसतली कारण आम्ही त्या निमतान आमच्या गावातल्या महिलां खातीर कार्यक्रम आयोजन केला. आम्ही त्या कार्यक्रमांतल्यान एक वेगळ्या पद्धतीचो संदेश दिवपाक सोदतात की खरो आदर्श जर महिलांनी कोणाचो घेवचो जाल्यार त्या अभिनेत्रींचो न्हय तर खरो आदर्श घेवचो आमच्या गोंय राज्याक पयले हुतात्मे दिल्ले बाळाराया मापारी यांच्यो कन्या. कारण इतिहासान जर आमी डोकावून पळयलें जाल्यार इतिहासान त्यांची नोंद आसा की ते ज्या वेळाचेर 6 म्हयन्याचे आसल्यो त्या वेळाचेर त्यांच्या बापायचे मृतदेह जो आसलो त्यांच्या घरान हाडून त्यांच्या खळ्यान उडयल्लो. आणि असंख्य यातना हे ते 6 महिन्याचे असताना सुद्धा लक्ष्मी आगरवाडेकराक त्या वेळाचेर पुर्तुगीजांनी केल्ले ते यातना सोसून सुद्धा आयज आमी गोंयच्या ह्या मुक्ती भितर आयज आमी मुक्त गोमंतकान श्वास घेवपाक शकले. कारण त्यांच्यानी त्यांच्या बापायन योगदान दिलें. बाळाराया मापारीन आपले प्राणाचे बलिदान जे आसा हे गोंय मुक्त करपा खातीर दिले. तर तेंच्यो कन्या आयज आमच्या मदीं उपस्थित खास निमंत्रीत या नात्यान आसतले. त्याचबरोबर पेडणे मतदारसंघाचे आमदार हे सन्माननीय अतिथी म्हणून त्या कार्यक्रमाक उपस्थित आसतले. आणि त्यांच्या उपस्थितीन जे पेडण्याच्या पारंपरिक ढोल वादनाचे मानकरी जे आसात म्हणजे पेडण्याच्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तान असो किंवा अन्य दसऱ्याच्या निमित्तान असो जे पारंपरिक ढोल वादन करतात त्या ढोल वादकांचो ज्येष्ठांचो सन्मान जो आसा हो कला संस्कृती खात्याच्या मंत्र्यांच्या वतीन जातलो. कारण खऱ्या अर्थान पेडण्याच्या कला संस्कृतीच्या मळाचेर महत्वाचे आणि मोलाचे काम जर कोणे केला आसत जाल्यार त्या आमच्या ज्येष्ठ लोकांनी केला आणि ती संस्कृती टिकयल्ली आसा. त्याच्या खातीर त्यांचे योगदान जे आसा हे खूप व्हडलें आसा. तेजी दखल घेवन आमच्या संस्थेच्या वतीन त्यांचो गौरव जातलो आणि मागीर स्त्री सामर्थ्य गौरव सोहळा जावन स्त्रियांचोय सन्मान जावन स्त्रियांचोय हांगासर कार्यक्रम आमच्या महिला भगिनी ज्यो आमच्यो गांवान आसात त्यांचोय सन्मान जातलो. आणि तेज्या नंतर गांव संस्कृतीचे स्वर म्हणून आसा म्हणजे ज्या आमच्या गांवांतल्या लोकांनी आमची भजन परंपरा भजनी संस्कृती जी आसा ही गांवांत टिकोवन दवरली विना मानधन. मागीर ती वाड्यार आसतले देवळांनी आसतली चवथीक आसतली किंवा अन्य सत्यनारायणाच्या पुजेच्या निमतान आसतली. जी भजन संस्कृती परंपरा खंयच्याच मानधनाची अपेक्षा न करता ज्यांच्यांनी ह्या भजन संस्कृतीच्या माध्यमांतल्यान जी परंपरा टिकयली तांकां एक मुक्त व्यासपीठ दिवपाचें ह्या खारेबान तिराचेर असो एक वेगळ्या पद्धतीची संकल्पना आमी तयार केल्ली आसा. तुमचे फुडें मांडलेली आसा. मागता तुमच्या सगळ्यां कडेन की ह्या संकल्पने खातीर तुमचे मोलादीक सहकार्य आणि उपस्थिती आमकां मेळची जेणे करून ह्या संपूर्ण गांवांत जी आसा ही खूप जे जाले म्हणजे 10-15 दीस जाली असंख्य म्हणजे मेहनत घेतलेली आसा. असंख्य लोक जे आसात हे आमच्या बरोबर वावरतात. आणि तुम्ही सगळ्यांचे चेहरे जे आसात हे सगळे तुम्ही पळयले आसतले की सगळे दमलेले चेहरे आसात. म्हणजे आमी दीसभर सगळी हांगासर काम करतात आणि अजून आमचो सेटअप जो आसा हो कंप्लीट जावपाचो आसा. हो आज रात पर्यंत कंप्लीट जातलो आणि फाल्यां सगळ्या लोकांच्या उपस्थितीन हो कार्यक्रम संपन्न करपाचो आमी यथोचित